महाशिवरात्री उपवासाचे 15 नियम पाहणार आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. एक, महाशिवरात्री दिवशी शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये आणि केतकीची फुले, चाफ्याची फुले अशी फुले महादेवाला अर्पण करू नये. बेलाचे पान तुटलेले असेल किंवा खराब झालेले असतील तर अशी बेलाची पाने महादेवाला अर्पण करू नये. महादेवाला तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याची फुलं, केतकीची फुलं, निशिगंधाची फुले, तुळशीची पाने इत्यादींचा वापर करू नये. नंबर 2, महादेवाच्या पिंडीवर तुम्ही दूध दह्याचा अभिषेक करत असाल तर त्यासाठी तांब्याचा तांब्या न वापरता दुसरे कोणतेही भांड वापरावे. आणि जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करत असाल तर तांब्याच्या तांब्याने जल अर्पण करा. 3, देवाच्या पिंडीवर बेल अर्पण करत असाल तर तो बेल 3 दलामध्ये असला पाहिजे. असे असेल तरच महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करा. 2 दलाचा किंवा 1 दलाचा बेलपान महादेवाच्या पिंडीला वाहू नये. 4, महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना तो 1, 3, 5 किंवा 108 बेल असे वाहू शकता. 5, महाशिवरात्री दिवशी जर तुमची मासिक पाळी असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही पूजा करू नका, परंतु तुम्ही दुसऱ्याकडून कथा ऐकावी व दुसरी पूजा करताना मनात नामस्मरण करावे. 6, जर तुम्ही महादेवाच्या पिंडीसमोर खाण्याचे पदार्थ नैवेद्य दाखवला तर तो पदार्थ तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना खायचा नाही. असं केल्याने तुम्हाला सर्व प्रकारचे दोष लागू शकतात. म्हणून देवाला अर्पण केलेला नैवेद्य हा गायीला चारावा. 7, महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करताना तो तांब्या किंवा भांड वापरावे. तुम्ही शंखाचा वापर करू नका. 8, महाशिवरात्री उपवासा दिवशी तुम्ही दिवसभर शिवाचे नामस्मरण करा किंवा शिवलिंगाचे पारायण करा. जर तुम्हाला शिवलिंगाचे पारायण जमत नसेल तर तुम्ही शिवलिंगाच्या पारायण जो 11वा अध्याय आहे तो 11वा अध्याय वाचावा. 9, तुम्ही जर महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करत असतात तेव्हा तुम्ही मनात मंत्र म्हणत जल अर्पण केले पाहिजे. 10, जर तुम्हाला संतती नसेल तर संतती प्राप्तीसाठी इच्छा धरून जर तुम्ही जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा केली व हे व्रत केले तर त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. 11, महाशिवरात्री दिवशी स्त्रियांनी केस धुणे आणि सोमवारी देखील स्त्रियांनी केस धुवू नये. तुम्ही सोमवारच्या आदल्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी केस धुवू शकता, परंतु महाशिवरात्री दिवशी केस धुवू नये. 12, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश, समृद्धी, शांती
आणि आयुष्यात आनंद हवा असेल तर महादेवाच्या पिंडीवर तुम्ही कच्चे तांदूळ 108 व धतुरा फळ महादेवाच्या पिंडीवर वाहिल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या आयुष्यात आनंद येईल. 13. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही जर गहू 108 अर्पण केले तर तुम्हाला संतती प्राप्तीसाठी महादेवाचा आशीर्वाद मिळेल. 14. महाशिवरात्रीची पूजा तुम्ही रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. आपल्या इच्छानुसार ही पूजा करावी. पूजा झाल्यानंतर मग दिवा आणि धूप लावावा. पूजा करत असताना मनोभावे पूजा करावी. 15. महाशिवरात्री दिवशी मंदिरात जाऊन महादेवाला धोत्र्याचे फूल, फळ, पांढरी मुकुट फुले, बेलपत्र आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी कवठ खाणे शुभ मानले जाते आणि शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. या नियमाप्रमाणे जर तुम्ही महादेवाची पूजा केली व महाशिवरात्रीचे व्रत केले तर तुम्हाला त्या व्रताचे फळ निश्चित मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं.